नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। महाराष्ट्रातील मुलींसाठी महाराष्ट्र शासनाकडून आलेला हा महत्त्वाचा जी.आर आहे। मुली ज्या व्हिडिओ बघत असतील, मुलींचे पालक असतील किंवा त्यांचे लाडकी भाऊ असतील, सगळ्यांनी हा व्हिडिओ आपल्या महिला वर्गांसाठी किंवा तुमच्या बहिणीसाठी किंवा एखाद्या लेडीसाठी नक्की पाठवा किंवा शेअर करा। या व्हिडिओ सांगू इच्छिते की महाराष्ट्र सरकारचा जी.आर येऊन गेला। काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकार मुलीच्या शिक्षणासाठी मोफत शिक्षण कसं देता येतं यासाठी त्यांनी समिती गठीत केली होती आणि त्यानंतर आता या शासनाचा जी.आर आलेला आहे। इथून पुढे या वर्षापासून मुलींना व्यावसायिक शिक्षणासाठी काहीही फी लागणार नाही। 100% फी माफ असणार आहे, 100% मोफत शिक्षण असणार आहे। फक्त याला निकष किंवा अटी शर्ती काय आहेत आपण समजून घेणार आहोत। आपण कोणते वर्ग किंवा कोणतं असं शिक्षण आहे सर्व मोफत मिळणार आहे। काही प्रश्न मी तुमच्या समोर दाखवणार आहे। सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे। या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मुलींसाठी खूप आनंदाची बातमी आणि खूप महत्त्वाची बातमी आहे। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तुमच्या माहितीतील सर्व मुलींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। मुलींसाठी मोफत शिक्षण योजना तुम्हाला माहीत असेलच। आपले जे मंत्री आहेत, शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, त्यांनी अनाउन्समेंट केले की जूनपासून सरसकट मोफत शिक्षण मिळणार। उदाहरणार्थ मेडिकल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा शिक्षण मोफत असणार आहे। त्यासाठी कोणत्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, कोणत्या कॉलेजला मोफत मिळणार आहे, कोणासाठी मोफत मिळणार आहे, हे सगळं बघूया। त्यानंतर आपले मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जी.आर आलाय। ओबीसी, EWS, SC, BC मुलींना यांचा लाभ मिळणार आहे। सगळं येथे सांगितलं, पण डिटेलमध्ये तुम्हाला जी.आर दाखवतो मी। जी.आरमध्ये काय उल्लेख केला आहे, जी.आर व्यवस्थित आपण समजून घेऊया। काही प्रश्न तुमच्या समोर ठेवते बघा। अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा आपण बघणार आहेत। कोणत्या प्रवर्गासाठी हा जी.आर लागू आहे, किती व कोणते शिक्षण मोफत असणार आहे, म्हणजे किती फी भरावं लागणार, किती फी तुम्हाला माफ आहे, 50%, 100%, आधी 50% होती आता किती टक्के, कागदपत्रे काय लागणार, हा महत्त्वाचा सुद्धा नीट बघून ठेवा। प्रवेश घेतलेल्या मुलींना लाभ मिळणार का ते मी पुढे जी.आरमध्ये सांगणार आहे। नवीन प्रवेश घेणाऱ्या मुलींचं यांना लाभ मिळणार आहे का, कोणत्या कॉलेज शिक्षणासाठी याचा लाभ मिळणार, या सर्व गोष्टी व्हिडिओच्या शेवटपर्यंत मिळतील, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। बघा हा जी.आर आहे। व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय SC, BC तसेच इतर मागास वर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत बघा हा जी.आर आहे की तुम्हाला 50% आधीच फी माफ होती, आता 100% लाभ म्हणजे मंजूर झालेली आहे। बघा तुमचं एक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे, म्हणजे तुम्हाला किती फी माफ होणार होती आणि कोणत्या प्रवर्गातील मुलींना ही फी माफ होणार होती। EWS, SC, BC, OBC या मुलींना 100% फी माफ असणार आहे। महाराष्ट्र शासन उच्च व तांत्रिक विभागानुसार हा जी.आर आलेला आहे। बघा दिनांक 8 जुलै 2024ला हा जी.आर आलेला आहे। संदर्भ काय आहे, उच्च तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार हा संदर्भ आहे। प्रस्तावना काय आहे, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या आधिपत्याखालील शैक्षणिक संस्थेद्वारे राबविण्यात जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गातील वार्षिक कुटुंबातील उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ देण्यात येतो। बघा आधी 8 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्यांना 50% लाभ होता, पण आता हा वाढवला आहे, म्हणजे 100% केलेला आहे। व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार NEP व्यावसायिक शिक्षणातील मुलीचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिलांना सक्षमीकरण, आर्थिक पाठबळी अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत, ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीत विचार विनिमयातून
पुढील निर्णय घेण्यात आलेला आहे बघा, असा शासन निर्णय आहे बघा, हा GR आहे. GR मधले खूप महत्त्वाचे पॉईंट असे काढलेले आहेत, मी ते तुम्हाला सांगणार आहे. बघा या GRचे उद्दिष्ट काय आहे, बघा GRचे उद्दिष्ट काय आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक मुलीला आपल्या इच्छेनुसार जोपर्यंत शिक्षणाची इच्छा आहे तोपर्यंत शिक्षण घेता यावे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि याच उद्देशाला अनुसरून या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना मोफत शिक्षण देण्यात, बघा या उद्दिष्ट काय आहे, जर मुलींना जास्त शिकायचं असेल किंवा मनापर्यंत किती दिवस पण PG करायचं असेल, पुढं PhD करायचं असेल, तुम्ही पैशाअभावी शिक्षण स्टॉप करत असाल तर तुम्हाला हे करण्याची गरज नाही आहे. आता तुम्हाला फ्रीमध्ये शिक्षण भेटणार आहे. सेकंड उद्दिष्ट काय आहे, मुलींना मोफत शिक्षण दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट येण्यापासून बचाव होतो. तसेच मुलींना आपल्या इच्छेनुसार ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण द्यायचे आहे आणि आपले भविष्य उज्ज्वल करायचे आहे त्या क्षेत्रामध्ये मुली जाऊन शिक्षण घेऊ शकतात. म्हणजे बघा, मुलींना त्यांच्या घरावर जर कधी संकट आलं किंवा आर्थिक संकट आलं तर मुलीसुद्धा हातभार लावू शकतात. याचं उद्दिष्ट किंवा आहे. आणि थर्ड उद्दिष्ट आहे, या योजनेमुळे मुली आवश्यक तेवढे शिक्षण घेऊ शकणार आहेत आणि त्यामुळे समाजामध्ये मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन त्याला सुद्धा पुरुषाप्रमाणे समाजामध्ये सन्मान मिळणार आहे आणि पुरुषाप्रमाणे त्यांना घर चालवण्याचा आधारस्तंभ समजला जाणार आहे. बघा, आधी आपल्याला फक्त पुरुष हा आर्थिकदृष्ट्या निर्भर किंवा त्यांनीच घर सांभाळावं, त्यांनीच पैसे कमावं असा आता समज तोडा तुमचा, आणि मुलीसुद्धा तेवढ्याच तत्परतेने मुलांच्या बरोबर आता त्यांना मदत करणार आहेत. तर असं हे थर्ड उद्दिष्ट आहे. बघा, पात्रता काय आहे, या योजनेचा लाभ फक्त राज्यातील शिक्षण घेणाऱ्या मुलींनाच होणार आहे. योजनेअंतर्गत लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या मुलींना देण्यात येणार आहे. फक्त जे एज्युकेशन घेतात त्याच मुलींना हा लाभ होणार आहे. आणि ज्या योजनेचा फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच होणार आहे, इतर राज्यातील महिलांना होणार नाही आहे. सेकंड म्हणजे थर्ड पात्रता आहे, लाभार्थी मुलीच्या वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, त्यांनाच ह्या संधीचा लाभ मिळणार आहे. राज्यातील अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या फील्डमधला सर्व मुलींना या योजनेअंतर्गत पात्र समजून योजनेअंतर्गत लाभ देण्यात येत आहे. बघा, राज्यातील वेगवेगळ्या फील्डमधल्या मुलींनासुद्धा याचा लाभ होणार आहे. पाचवी आणि लास्ट पात्रता काय आहे, मुलगी शिक्षण घेत आहे या संबंधित आवश्यक पुरावे असणे गरजेचे आहे व चालू वर्षाचे शिक्षण घेत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट असायला हवे. म्हणजे तुम्हाला याची जर संधी किंवा योजनेला घ्यायची असेल किंवा पात्र असाल तुम्ही, तर तुम्हाला या एज्युकेशन घेत असलेल्या शिक्षणाची बोनाफाईड सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. बघा, कागदपत्रेसुद्धा काय लागणार आहेत, आधार कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला लागणार आहे, बँक पासबुक खाते लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे. बघा, आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बोनाफाईड सर्टिफिकेट, गुणपत्र, TC शाळा सोडल्याचा दाखला आणि डोमासाईल सर्टिफिकेट. बघा, एवढे कागदपत्रे लागणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील, प्रवेश घेतल्या मुलींना लाभ मिळणार का? बघा, प्रवेश घेतलेल्या मुलींना लाभ भेटणार का? हो, राज्यातील संपूर्ण शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजनेअंतर्गत मोफत शिक्षणाचा लाभ देण्यात येत आहे. बघा, याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रवेश घेतलेल्या मुलींना सुद्धा लाभ भेटणार आहे आणि राज्यातील संपूर्ण शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजनेअंतर्गत मोफत शिक्षणाचा लाभ देण्यात येत आहे. बघा, असंच डायरेक्ट सांगितलेलं आहे. सेकंड क्वेश्चन आहे, मोफत शिक्षण योजनेचा फायदा काय आहे? मोफत शिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना संपूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाते. हा या योजनेचा मोठा फायदा आहे. या योजनेमुळे मुलींना एकही रुपया शिक्षणामध्ये खर्च करण्याची गरज राहणार नाही. म्हणजे तुम्हाला जी कॉलेजची फी आहे आणि ती सुद्धा तुमची माफ होणार आहे. म्हणून तुम्हाला आता कुठल्याही फील्डमध्ये ॲडमिशन घेणं किंवा जॉब करणं किंवा कोर्स करणं आणि कुठली डिग्री किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD करणं आता इतकं सोपं झालेलं आहे. मुलींच्या भविष्यामध्ये खूप मोठी संधी आलेली आहे. या संधीचं सोनं करून घ्यायला पाहिजे. थर्ड क्वेश्चन काय आहे, मोफत शिक्षण योजनेअंतर्गत कोणत्या राज्यातील मुलीला मोफत शिक्षण दिलं जातं? या योजना ही महाराष्ट्र शासनाची सुरू केली आहे, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शिक्षण घेत असलेल्या मुलींना होतो. इतर कोणत्याही राज्यातील मुलींना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येत नाही. बघा,
या तुम्हाला स्पष्ट ही महाराष्ट्र शासनाची फक्त योजना आहे, तर मग महाराष्ट्रातल्याच मुलींना याचा लाभ होणार आहे, इतर राज्यातील मुलींना कोणताही लाभ होणार नाही. असा बघा हा थर्ड क्वेश्चन होता. निष्कर्ष काय आहे? अशा प्रकारचा आमचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या बहिणींना, ताईला, आईला, अक्काला, बाईला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांचा फायदा होईल. थँक्यू.